एक तासाच्या बस प्रवासानंतर आपण पोचलो आहे अंगणेवाडी येथे. जाम गर्दी आहे. भरपूर छोटी छोटी दुकानं आहे तिकडे. हे कुठे असेल त्यांनी पोलीस नियंत्रण कचेरी संपर्क करा. दीपा सावरकर. तुम्हाला जनरल डब्यातली गर्दी दाखवतो. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. माझं नाव चेतन रावराने आणि विविध ठिकाणी फिरत असतो आणि त्याची माहिती माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत असतो. आज मी चाललो आहे कोकणामध्ये फेमस असलेल्या भराडी देवीच्या अंगणेवाडीच्या जत्रेला. सो मी आता दादरला आहे. दादरला मांडवी पकडून खाली चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे, कारण गर्दी भरपूर आहे. तिकडून ती ट्रेन रात्री 11 वाजता सुटेल. अंगणेवाडी जत्रेला कसं जायचं, अंगणेवाडी जत्रेचा इतिहास, देवीचा इतिहास, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकूण 220 रुपये तिकीट आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सपासून ते कणकवलीपर्यंत. गाडी आली आपली. तुम्हाला जनरल डब्यातली गर्दी दाखवतो. अकरा 2 वाजले, 11:03 आणि आता आपली गाडी सुटली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. अख्खी ट्रेन इकडे खाली झाली. काल रात्री 11 वाजता आपण CSMT वरून पकडलेली. आता सकाळचे 8:15 वाजले. कणकवलीला उतरलो आपण. आता इथून पुढे कसं जायचं तुम्हाला सांगतो सगळं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कणकवली रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आपण. तर इथे भरपूर रिक्षाने आहेत. ते तुम्हाला कणकवली मेन बाजार किंवा कणकवली मेन जे बस स्टँड आहे तिथे सोडतात. आपण इथून कणकवलीचं मेन बस स्टँड आहे तिकडे जाऊया. हे बघा, हे आहे कणकवली बस स्थानक. आपण रेल्वे स्टेशनवरून आलो, रिक्षाने इथे उतरलो. प्रत्येकी 20 रुपये. आता हे कणकवली बस स्टॉप आहे. ही जी समोर बस दिसते ही अंगणेवाडीची बस आहे. पण आपण रात्रभर प्रवास करून आलो आहे, तर जरा आंघोळ बिंघोळ करूया. आता आंघोळ कुठे करायची, काय करायची ते तुम्हाला सांगतो. इथे समोर ना हे लॉज नाही आहेत, हॉटेल बिटेल. इकडे मी स्थानिक रिक्षावाल्यांना विचारलं तर ते म्हणतात काय 200 रुपये 300 रुपये घेतात. इथे आतमध्ये बसस्टॉपच्या इथे आतमध्येच एक आहे आंघोळ बिंघोळ करायला. 50-100 रुपये आहे. जाऊन बघतो मी. बघा, बसस्टॉपच्याच बाजूला बाथरूम आहे. इकडे 50 रुपयामध्ये आंघोळ, बाथरूम सगळं करू शकतो. तर इकडे माझा जरा फ्रेश होतो आणि मग आपण निघूया. फ्रेश झालो आहे मी, आंघोळ बिंघोळ केली आणि आता इकडे गेली आणि आता बाहेर आलो. लाईन भरपूर आहे अंगणेवाडी जत्रेसाठी. जे लोक चालले आहेत बसने, असं म्हणतात 2 तास तरी लागतील. हे बघा, तुम्हाला गर्दी दाखवतो. ही सगळी गर्दी आहे. ही पूर्ण रांग गेली आहे शेवटपर्यंत. काय खाल्लं पण नाही मी, कारण मला बस लागते, उलटी येते. काल रात्री 8 वाजता जेवलो तेच.
तर तुम्हाला कंडक्टर बोलला ये उभ्याने येतोस तर ये. मी जातो उभ्याने. एवढं 3 तास कोण उभं राहील लाईनीमध्ये. जातो मी. बघूया. सगळ्या सीट भरल्या आहेत. आपण उभ्याने चालतो आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे की पुढच्या 1 तास प्रवासामध्ये मला उलटी काही येऊ नये. असं पोटात काय आहे नाही. किती वाटते. कणकवली बस स्टॉप ते अंगणेवाडी तिकीट 61 रुपये. गाव कणकवली अंगणेवाडीच्या भराडावर श्रीदेवीचं मंदिर असल्यामुळे अशोक खांडेकर गाव कणकवली. आपण ऐकत असाल आपल्या नातेवाईकांना इथे दवा उपचारासाठी ऍडमिट केलेलं आहे. हे गाव अंगणेवाडी म्हणून प्रसिद्ध आहे. अशोक खांडेकर गाव कणकवली. आपण ऐकत असाल त्यांना योग्य हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे. आपण तात्काळ हॉस्पिटलला 1 तासाच्या बस प्रवासानंतर आपण पोचलो आहे अंगणेवाडी येथे. इथे एवढी गर्दी आहे. एवढे 4 व्हीलरच्या गाड्या बिड्या आहेत ना. हे बघा हा बस स्टॉप. ह्या सगळ्या मोठमोठ्या लक्झऱ्या. ह्या सगळ्या 4 व्हीलर ट्रॅव्हलर. जिकडे नजर जाईल तिकडे नुसत्या 4 व्हीलर लागल्या आहेत. भरपूर लोक आले आहेत. भरपूर. जिकडे बघावं तिकडे नुसत्या 4 व्हीलरच्या गाड्या दिसत आहेत. सर्व आणि भराडी मातेचे भक्त यांच्या वतीने सुद्धा आणि भराडी चरणी आपण प्रार्थना करूया. भरपूर गर्दी आहे. इथे आजूबाजूला छोटे छोटे दुकानं आहेत. हे बघा. आरोग्य राहावं आणि बघा सगळ्या गाड्या इथून येतात. इथे पार्किंग आहे. सुरेश निकम आणि हा मेन एंट्रन्स. इथून जायला सांगितलं आतमध्ये. आमोद करंजे IIT पवई. आमोद करंजे हे कुठे असेल त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षेशी संपर्क साधावा. दीपक सावरकर. भरपूर छोटी छोटी दुकानं आहेत इकडे. वेगवेगळ्या प्रकारची फ्रेम, किचन, आईस्क्रीम, खायचं प्यायचं सगळं आहे. पुस्तकं आणि हत्यारांचं प्रदर्शन. आमच्या मसाल्यातली मच्छी आता तुमच्या चुलीवरील. गाडी लवकर गाव वायाकडे. आपण ऐकत असाल आपले नातेवाईक गजानन गाडी लवकर. धन्यवाद. सुमंत चव्हाण बदलापूर. गर्दीमध्ये अनेक लोक हरवतात. तर त्यांना शोधण्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. 2-2 मिनिटांनी सारखी अनाऊन्समेंट होते. लालबागच्या वेळेला जसं वरून लोकांना चालवण्यासाठी करतात नियोजन, भरपूर गर्दी असते म्हणून, तसं पण इकडे केलं आहे बघा. भरपूर गर्दी आहे. चुकून कोण हरवला ना तर भेटणार पण नाही.
आपल्यामध्ये जाम गर्दी आहे. माहित नाही कुठल्या रांगेमध्ये आहे. भराडी देवी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी या गावात भराडी देवीचे अत्यंत प्राचीन आणि जागरूक मंदिर आहे. भराडी देवीला न्याय, सत्य आणि वचनपूर्तीची देवी म्हणून मानले जाते. या भराडी देवीचा दरवर्षी येथे एक भव्य जत्रा उत्सव भरवला जातो, ज्यामध्ये लाखो भाविक उपस्थित राहतात. राजकारणी, कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. त्यामुळे आंगणेवाडीची जत्रा ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध मानली जाते. मी असे ऐकले आहे की पूर्वी जत्रेची तारीख ठरविण्यासाठी गावकऱ्यांकडे कॅलेंडर किंवा पंचांगाची सोय नव्हती. त्यामुळे देवीची इच्छा जाणून घेण्यासाठी निसर्गाशी आणि जंगलांशी संबंधित पारंपरिक पद्धती वापरल्या जात असत. लोकश्रद्धेनुसार वनडुकराची शिकार करून त्यावरून देवीचा कौल घेतला जातो आणि त्यानुसार जत्रेची तारीख निश्चित केली जात असे, अशी समजूत प्रचलित आहे. मात्र हे शिकारीच्या उद्देशाने नसून तो एक धार्मिक विधी किंवा देवीचा आदेश जाणून घेण्याचा पारंपरिक मार्ग मानला जात असे, अशी श्रद्धा आहे. बघा, इथून बाहेर आलो आपण दर्शन घेऊन. आपल्याला वाटलेलं काय माहिती रांगेमध्ये किती तासबीज जाईल, पण चुकून कुठली तरी एक रांग भेटली आणि डायरेक्ट देवीच्या गाभाऱ्यातच गेलो. एकदम समोर देवी. अर्धा तास पण नाही लागला. रांग बघा किती मोठमोठे. आपलं नशीब खूप चांगलं होतं. दुपारचे 2 वाजले आहेत. लय कडक ऊन आहे तरी पण भरपूर गर्दी आहे. इकडे पाळणा वगैरे नाही आहे, जत्रा टाईप. ते मला वाटते संध्याकाळी सुरू होतं. आताच मनसेचा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष आपला डॅशिंग अविनाश दादा जाधव तो पण आलाय दर्शनाला. थोडं साईड मंदिरापासून खूप लांब आहोत आता आपण. जवळजवळ 1 किलोमीटर लांब आहे. चालत आलो कारण भरपूर ट्रॅफिक आहे. मी एका घरावर उभा आहे. तुम्हाला आता इथून गाड्या दाखवतो किती, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती पब्लिक आली आहे. हे बघा, किती गाड्या आहेत बघा. ही परिस्थिती आहे. मंदिरापासून 1 किलोमीटर लांब आहे आपण. मंदिर तिकडे आतमध्ये आहे, चालत जावं लागतं. पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. आई बरी व्हावी म्हणून मामीने नवस केलेला की माझी आई बरी होईल तर ओटी भरेन तुझी, पण मामी काय भेटलीच नाही. तिकडे एवढी गर्दी, पण मामी कुठे राहते पण मला माहिती नाही. तर मीच ती ओटी दिली त्या पुजाऱ्यांकडे. 200 रुपये टाकले. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना, कोकणातल्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि असेच भन्नाट व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू लवकर.